चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं। सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची आनंदाची वार्ता की इथून पुढच्या 8 दिवसामध्ये आता संपूर्ण राज्यामध्ये 100% वाढणार आहे पावसाचा जोर। सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की इथून पुढच्या 8 दिवसात आता संपूर्ण राज्यामध्ये 100% वाढणार आहे पावसाचा जोर। पण इथून पुढच्या 8 दिवसात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे इथून पुढच्या 8 दिवसात संपूर्ण राज्यामध्ये 100% वाढणार आहे पावसाचा जोर। आणि खास करून तहानलेल्या मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात व पश्चिम विदर्भातील काही भागात की जिथं आतापर्यंत मनसोक्त पाऊस झालाच नाही, तिथं आणखीन वरुण राजा बरसलाच नाही, त्या ठिकाणी येत्या 8 दिवसात धो पाऊस कोसळणार आहे। म्हणून आजचा व्हिडिओ सामान्य कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आनंदाची वार्ता घेऊन आलाय की येत्या 8 दिवसात संपूर्ण राज्यामध्ये आता धो बरसणार आहे या ठिकाणी पाऊस। पण हा पाऊस कुठे आणि किती प्रमाणात येत्या 8 दिवसात बरसणार आहे याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता, शेअर करतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं। जर असं आपण केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळते, पण दुसरीकडे आपल्याला सुद्धा नवनवीन व्हिडिओ सातत्यानं वेळेवरती मिळत राहतात। म्हणून मायबाप कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की इथून पुढच्या 8 दिवसात संपूर्ण राज्यामध्ये आता 100% वाढणार आहे पावसाचा जोर। पण इथून पुढच्या 8 दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर का वाढणार आहे, यामागची कारणे काय आहेत आणि तहानलेल्या मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पाऊस येत्या 8 दिवसात धो कोसळणार आहे का? चला तर या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात सविस्तर व अचूक उत्तरे। जर आपण सर्वांनी बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिणेकडे अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतातून पाऊस आगेकूच करत आहे। म्हणून आपल्याला दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, दक्षिण विदर्भात पाऊस हा येत्या 8 दिवसात धो कोसळताना दिसणार आहे व किंबहुना सुरुवात इथून होणार आहे। सर्वात प्रथम तहानलेल्या मराठवाड्याची स्थिती येत्या 8 दिवसात कशी राहणार ते बघू। जर येत्या 8 दिवसाचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये सुरुवातीला परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या 5 जिल्ह्यांमध्ये आजपासून जोरदार पाऊस सुरू होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड इथं आजपासून आपल्याला पाऊस दिसणार आहे, परंतु खऱ्या अर्थानं इथं पाऊस 2 दिवसानंतर जोरदार ते अतिजोरदार कोसळणार आहे। पण पुढच्या 8 दिवसात 8ही जिल्ह्यांना पाऊस जबरदस्त झोडपणारे एवढं मात्र खरं। त्याच्यानंतर आपण जर विचार केला या ठिकाणी विदर्भाचा
तर विदर्भामध्ये ज्या भागात पाऊस आत्तापर्यंत तुलनेनं कमी आहे, यवतमाळ, अकोला, वाशिम, तर इथं तुम्हाला आजपासून पाऊस वाढताना दिसणार आहे. हा पाऊस दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार आहे आणि पूर्व विदर्भामध्ये आजपासून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर इथं पाऊस वाढणार आहे आणि वर्धा, बुलढाणा, अमरावती हे जे शिल्लक जिल्हे आहेत, तर इथं उद्या किंवा परवापासून पाऊस जोरदार सुरू होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जर खानदेशाचा विचार केला तर खानदेशामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. इथं पाऊस तुम्हाला आजपासून सुरू होताना दिसेल, पण इथं 2 दिवसानंतर पाऊस जोरदार सुरू होणार हीच परिस्थिती नाशिकची सुद्धा आहे. कारण पाऊस दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार आहे. मध्य महाराष्ट्रात विचार केला तर अहिल्यानगर, पुणे इथं पाऊस 2 दिवसानंतर वाढणार आहे. घाटमाथ्यावर आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. दक्षिण महाराष्ट्राचा विचार केला सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी मात्र पाऊस हा आजपासूनच तुम्हाला जोरदार बरसताना दिसणार आहे पुढील 8 दिवस. जर कोकणाचा विचार केला तर दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आजपासून जोरदार पाऊस सुरू होईल. हा पाऊस वाढत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर इथं सुद्धा पुढील 8 दिवसात धो-धो कोसळणार आहे. म्हणजे पाऊस हा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे येणार, कारण अरबी समुद्रात सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढं मात्र खरं की येत्या 8 दिवसात संपूर्ण राज्यभर जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळताना दिसणार आहे. यामुळे स्वतःच्या जीवाचं रक्षण करून आपण शेतातील कामे करून घ्यावी एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती. हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक वेळी आपणास मिळत राहतो इथं सतत. तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला व्यक्त करतो. मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.